त्या दिवशी मित्रांनो रात्रीचे 12-12:30 वाजले होते आणि एवढ्या रात्री बबल्या एकटाच रस्त्यानं प्रवास करत निघाला होता। वाटेत त्याला पोलीस भेटले आणि पोलिसांनी बबल्याला अडवलं। एवढ्या रात्री कुठं चाललास तू असा प्रश्न पोलिसांनी बबल्याला विचारला आणि त्यावर मित्रांनो बबल्या पोलिसांना म्हणाला की मी प्रवचन ऐकण्यासाठी चाललो आहे। आणि मग पुन्हा मित्रांनो पोलिसांनी बबल्याला विचारलं एवढ्या रात्री आणि तेही प्रवचन ऐकण्यासाठी, बरं कोणत्या विषयावर प्रवचन आहे असा प्रश्न पोलिसांनी बबल्याला विचारला। आणि मित्रांनो त्यावर बबल्या पोलिसांना म्हणतो की दारूपासून होणारे दुष्परिणाम या विषयावर मी प्रवचन ऐकण्यासाठी चाललो आहे। आणि नंतर पुन्हा पोलिसांनी बबल्याला विचारलं एवढ्या रात्री या विषयावर कोण प्रवचन देणार आहे। तसा मित्रांनो बबल्या पोलिसांना म्हणतो की या विषयावर माझी बायकोच प्रवचन देणार आहे। तर मित्रांनो हा एक फक्त विनोद झाला, पण मित्रांनो असे प्रसंग अनेकांच्या जीवनामध्ये अनेकांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं घडत असतात। दारू पिऊ नये, व्यसन करू नये, व्यसनाच्या आहारी जाऊ नये असे सांगणारे मित्रांनो अनेक व्यक्ती आपल्याला सातत्यानं भेटत असतात। तरी देखील मित्रांनो काही व्यक्ती, काही तरुण दारूच्या आहारी जाऊन, व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत असतात। दारू असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, असे अनेक प्रकारचे व्यसनं मित्रांनो अनेक तरुणांना असल्याचं मित्रांनो आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो भारत आज जगातील सगळ्यात जास्त तरुणांचा देश म्हणून भारताचं नाव मित्रांनो सातत्यानं घेतलं जातं। आणि मित्रांनो याच तरुणांच्या हाती उद्याचं देशाचं भविष्य असल्याचं मित्रांनो आपल्याला सातत्यानं सांगितलं जातं। पण मित्रांनो याच तरुणांमधील काही तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य जर उद्ध्वस्त करून घेणार असतील तर मित्रांनो हे तरुण उद्या स्वतःचं आणि या देशाचं काय भविष्य घडवणार हाही मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो काही तरुण तर असेही असतात की ज्यांच्या जीवनामध्ये छोटे छोटे जरी अपयश आले तरी देखील मित्रांनो त्या अपयशांना बघून ते पूर्णपणे खचून जातात आणि आपलं आयुष्य संपवण्याचा कुठंतरी ते निर्णय घेऊन टाकतात। मग असे व्यक्ती मित्रांनो आपल्या जीवनामध्ये कोणता नवीन आविष्कार घडवणार हाही मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण मित्रांनो याच 50 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जगभरातील 50 लाख पिढ्यांना पुरून उरणार एवढी शौर्याची, धैर्य, धाडस, जिद्द या सर्व गुणांची प्रेरणा छत्रपती शिवरायांनी निर्माण करून ठेवली। तर 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांनी या जगाला सांगितलं की माणूस किती जगला याला महत्त्व नाही, पण तो कसा जगला याला महत्त्व आहे। हेच मित्रांनो छत्रपती शिवरायांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या जगाला शिकवल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तुमचं स्वप्न आणि तुमचं ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं आहे, तर आपल्या स्वप्नाबद्दल फक्त विचार करून तुम्ही यशस्वी होणार नाही। तर मित्रांनो त्या विचारांवर ज्या दिवशी तुम्ही कृती करायला शिकणार त्यावेळेस मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी होणार। म्हणजे मित्रांनो तुम्हाला पाण्यामध्ये जर पोहायला शिकायचं असेल तर नदीच्या किनाऱ्यावर उभं राहून तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही पाण्यामध्ये पोहता येणार नाही। तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस करणार आणि पाण्यामध्ये उतरून हातपायची हालचाल करायला ज्या दिवशी तुम्ही शिकणार त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला खऱ्या अर्थानं पाण्यामध्ये पोहता येणार। नाहीतर मित्रांनो तुम्ही आयुष्यभर जरी नदीच्या किनाऱ्यावर उभं राहिले तरी मित्रांनो तुम्हाला कधीही पाण्यामध्ये पोहता येणार नाही। तर मित्रांनो हेच तत्व आणि हाच नियम आपल्या जीवनाला आणि आपल्या आयुष्यालाही खऱ्या अर्थानं लागू होत असतं। आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपलं ध्येय आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी संघर्ष करायला शिकावं लागतं। तर मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं यशस्वी होत असतो। आणि मित्रांनो हे सर्व करत असताना आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकतो, आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो हा विश्वास मित्रांनो स्वतःवरती खऱ्या अर्थानं असायला हवा। तर मित्रांनो आपण यशापर्यंत खऱ्या अर्थानं पोचत असतो। म्हणजे मित्रांनो तो एक मोठा हत्ती असतो, त्याच्या सोंडेनं तो 1 टनापेक्षा अधिक वजन उचलत असतो, पण मित्रांनो याच बलाढ्य असणाऱ्या हत्तीला एका दोरीच्या साह्यानं छोट्याशा खुंट्याला त्याला बांधलेलं असतं। पण मित्रांनो हाच हत्ती ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस त्याला साखळीच्या साह्यानं प्रचंड मोठ्या झाडाला बांधलेलं असतं। कारण मित्रांनो छोटा असणारा तो हत्ती सातत्यानं ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो,
पण तरी देखील मित्रांनो ती साखळी तुटत नाही। तरी मित्रांनो तो हत्ती सातत्यानं ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करत राहतो। त्या हत्तीच्या मनानं साखळी अत्यंत मजबूत असते आणि मित्रांनो हत्ती साखळी तोडण्याचा अनेकदा प्रयत्न करतो आणि नंतर मित्रांनो तो हत्ती ती साखळी तोडू शकत नाही। हे त्याचं ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस मित्रांनो तो हत्ती स्थिर होतो आणि साखळी तोडण्याचे आपले प्रयत्न तो बंद करतो आणि मित्रांनो त्यावेळेस त्या हत्तीला दोरीच्या साह्यानं नंतर मग खुट्ट्याला बांधलं जातं। तर मित्रांनो त्या हत्तीने जर ठरवलं तर क्षणात तो ती दोरी तोडू शकतो, पण तरी देखील मित्रांनो तो हत्ती ती दोरी तोडण्याचा प्रयत्न करत नाही, कारण आपण ही दोरी तोडूच शकत नाही असे विचार त्याच्या मनामध्ये बसलेले असतात आणि म्हणून मित्रांनो तो हत्ती ती दोरी तोडण्याचा प्रयत्न करत नाही। आणि मित्रांनो ही गोष्ट आपल्या जीवनाला सुद्धा लागू होत असते। तर मित्रांनो आपल्याही मनामध्ये काही नकारात्मक विचार बसलेले असतात की आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकत नाही, आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही, असे काही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये बसलेले असतात आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं अडचणी येत असतात। तर मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे, तर मित्रांनो असे नकारात्मक विचार जर तुमच्या मनामध्ये असतील तर नकारात्मक विचार मित्रांनो सगळ्यात आधी बाजूला करा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका। आणि मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्ही कृती करायला शिकणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करायला शिकाल तर मित्रांनो तुम्ही निश्चित यशस्वी होणार। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।